आहेत. आता एक सहस्राव भार्याधिपती म्हणून नाटक आहे, जे कृष्णावर बऱ्याच काही मूर्ख लोकांकडून, मी मूर्खच म्हणेल. हं, हं, हं. कृष्णाला ज्यांनी जसा काही इतिहास यांनीच लिहिलेला आहे महाभारत किंवा ते हजारो वर्ष आधी जाऊन त्यांनी कृष्णाला पाहिलं होतं. त्याला खूप काही ज्ञानात असं म्हटलेलं आहे. हं, हं. कृष्ण कोण होता काय माहिती आहे का यांना? कधी काही वाचलं का? काही नाही. श्रीमद भागवत वाचलं थोडंफार आणि त्यातनं मग तो एक विषय काढला आणि सहस्राव भार्याधिपती म्हणजे 16,108 बायका हं, ह्या कोण होत्या? हं, त्यांचं लग्न कसं झालं असेल? हं. आणि त्यांचं जर लग्न कृष्णाने हे नसतं केलं, हात नसता दिला त्यांच्या डोक्यावर हात ठेवला असता, त्यांचं काय झालं काय असतं? झालं असतं? आणि मग आज काय भोगलं असतं आपण? हं, तेच इराणचं काय झालं? हं. तुर्कस्तानचं काय झालं? पर्शियाचं काय झालं? जे आज भोगतोय. तो इनडायरेक्टली तो विषय त्याच्यात आहे. म्हणजे अच्छा. पूर्ण पौराणिक इतिहास आपण तो घेतोय आणि एकही चमत्कार नाही घेणार आहे त्याच्यात आपण. हं, सगळं रिअलिस्टिक. कृष्ण कृष्णच राहील, पण चमत्कार नाही राहणार. हं, श्रीकृष्ण खरंच बायकांचा नवरा होता का? की त्यांनी काय शक्कल लढवली असेल? हं, बरं शक्यता आहे का ती, की खरंच शक्य होऊ शकतं का? 16,000 बायकांसोबत लग्न करेल का तो माणूस? हं, हं, आणि मग त्यांच्या प्रत्येकाच्या पोटून त्यांना एक पुत्र आहे. हं, हं, मग हे खरंच शक्य आहे का? हं, हं, त्याचं काय हे होऊ शकतं? हं. हे सगळं त्याच्यात आपण ते मांडतो आता आपण.